शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा पुन्हा विरोध आहे। शेतकऱ्यांकडून शक्तीपीठ महामार्गाविरोधात पुन्हा आंदोलनाची हाक आहे। महामार्गामुळे मोठं नुकसान होणार असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। राज्यातील सर्व शक्तीपीठांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग तयार करण्याच्या हालचाली राज्य शासनाने पुन्हा एकदा चालू केलेल्या आहेत आणि याला पुन्हा एकदा शेतकरी जे आहेत ते कुठेतरी विरोध करताना पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच जर पाहिलं तर मागील निवडणुकीच्या काळापूर्वी सरकारनं कुठेतरी हा मार्ग तयार करण्यास स्थगिती दिलेली होती। त्यानंतर पुन्हा एकदा हा मार्ग तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते। त्यामुळे आता शेतकरी जे आहेत ते पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात असलेलं पाहायला मिळतं। आपल्यासोबत काही धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार। हा शक्तीपीठ महामार्ग आपल्या जिल्ह्याच्या सुख सुविधासाठी हा मंजूर झालेला आहे पूर्वी, आणि आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दूरदृष्टी ठेवून हा शक्तीपीठ महामार्ग करण्याचं आयोजन केलेलं आहे। परंतु हे आयोजन करत असताना शेतकऱ्यांच्या हिताचा पण विचार झाला पाहिजे की त्यांनी 2013च्या डायरेक्ट शेतकऱ्यांच्याशी वाटाघाटी करून हा शक्ती महामार्ग करावा अशी शेतकऱ्यांची काही मागणी आहे। त्यापैकी काही लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला मोबदला कमी मिळतोय म्हणून विरोध होतोय, परंतु जर सरकारनं शेतकऱ्यांशी डायरेक्ट वाटाघाटीने जर प्रश्न मिटवला तर शक्ती महामार्ग होण्यास काही अडचण येणार नाही असं माझं प्रामाणिक मत आहे। वडिलोपार्जित जमिनी आहेत, त्यामध्ये अनेक द्राक्षाच्या बागा आहेत, आमचे आंब्याचे झाड आहेत, पूर्वपार चालत आलेले 3-3 पिढ्याचे। साहेब याचा काय माहिती आहे का तुम्हाला? याचं जे उत्पन्न आहे आम्हाला 20-25 लाख रुपयाचे उत्पन्न येतं वर्षाकाठी आम्हाला, तर यामध्ये आता काय तुम्ही 8 लाख रुपये एकरचा आम्हाला भाव देत आहे म्हणजे, आणि याच्या दुष्परिणाम अनेक आहेत। तुमची तेवढी शेती गेली म्हणजे तेवढ्यावरच नाही, शिल्लक राहिलेल्या जमिनीवर सुद्धा त्याचे अनेक दुष्परिणाम होणार आहेत। त्यामुळं शेतकरी नेस्तनाबूत व्हायचं काम या महामार्गामुळे होणार आहे। तर माझं एक असं प्रामाणिक मत आहे की शेतकऱ्यांचा विरोध घेऊन हा महामार्ग करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या संमतीनं वाटाघाटीने हा रेल्वे महामार्ग करावा, महामार्गाच्या ऐवजी रेल्वेने जोडावं शक्तीपीठ, असं माझी सरकारला विनंती आहे। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।